पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भावो टाके रे संदेहो राम कृष्णी टाहो नित्य फोडी. जात वित्त गोत कुळशेळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आज आपल्या चिंतनाचा 24वा अभंग आहे आणि 24व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये भगवान नामाबद्दलचा भाव, बऱ्याच वेळा नामाचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं असतं. आजच्या अभंगामध्ये माऊलीने नामाबद्दलचा शुद्ध भाव, माणसाचा शुद्ध भाव असला पाहिजे. जे काही करतात त्यात शुद्ध भाव असला पाहिजे, त्यात कोणत्याही प्रकारचा संशय नसला पाहिजे आणि ते नामस्मरण अतिशय कंठरवानी वरच्या स्वरात केलं पाहिजे. असे 2-3 मुद्दे आजच्या अभंगात सांगितलेत. जप तप कर्म क्रिया नेम धर्म आणि सर्वा घटी राम देहो सर्वा घटी राम भाव शुद्ध. तर जप तप कर्म नेम धर्म हे जे काही करीत असतात ते करत असताना देहामध्ये एक राम आहे असा एक शुद्ध भाव माणसाने जागा ठेवला पाहिजे. मग भलता तो जप करू द्या, तो तप करू द्या, किंवा कोणते कर्म करू द्या, कोणता नियम करू द्या, कोणता धर्म करू द्या, कोणती एखादी सत्क्रिया करू द्या, हे सर्व काही करत असताना सर्व प्राणीमात्रामध्ये एक शुद्ध परमात्मा आहे, शुद्ध राम आहे ही भावना ठेवली पाहिजे. लक्षात आलं. दुसरा अर्थ याचा असा होऊ शकतो, जे कोणी काही सगळे जप करतात, काही तप करतात, कोणी धर्म करतात, कोण क्रिया करतात, असे वेगळे करणारे असू शकतात की नाही. मग जप करणारा श्रेष्ठ असतो आणि धर्म करणारा कनिष्ठ असतो असं काही नाही. जे सगळं काही करतात या सर्वांच्या हृदयामध्ये एक परमात्मा आहे असा शुद्ध भाव जागा ठेवला पाहिजे. पण हा गौण अर्थ आहे. पण मुख्य अर्थ काय आहे? मुख्य अर्थ आपण ज्यावेळी जप करतो, तप करतो, कर्म करतो, धर्म करतो, त्या कालामध्ये त्याच्या बुडाला आपल्या हृदयामध्ये एक परमात्मा आहे असा त्याचा भाव, शुद्ध भाव त्याने जागा ठेवला पाहिजे. आणि म्हणून सर्व करत असताना सर्व देहामध्ये एक राम आहे असा शुद्ध भाव असू दे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर तुझ्या त्या करण्याला अर्थ राहील. आणि न सोडी रे भाव टाकी रे संदेहो. जो एकदा शुद्ध भावाचा धागा पकडला तर तो धागा कोणत्याही परिस्थितीत सोडू नको. आणि तो भाव कसा? तर संदेह रहित, संशय रहित, कोणत्याही प्रकारचा संदेह त्यात न राहता. आणि म्हणून न सोडी रे भाव पण टाकी रे संदेहो. संशय कोणत्याही प्रकारचा नसला पाहिजे. संशय हा फार वाईट असतो. आणि म्हणजेच याचा अर्थ जागा झालेला भाव टिकून ठेवा, संशयाला प्रवेश होऊ देऊ नका. आणि त्याकरता त्याची एक साधना सांगितली. रामकृष्ण टाहो नित्यपुढी. रामकृष्णी याचा अर्थ रामकृष्णाच्या विषयी. टाहो याचा अर्थ अत्यंत आपल्या त्या कीर्तन मालिकेमध्ये लिहिलेला आहे. त्या दुसऱ्या अभंगात असेल काय, तो दुसरा अभंग हरीच्या आलो जागरणा. ऐकानी सावध झालो न हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णव जय जयकार गर्जती. तो जय जयकार गर्जती मोठ्याने गर्जना का करायच्या? तसं इथं काय? टाहो फोडी. रामकृष्णाविषयी टाहो फोडी म्हणजे त्याचं नाम मोठ्या कंठरवाने करावं. आणि हे करत असताना जात वित्त म्हणजे जातीचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, गणगोत असेल त्याचा अभिमान, मी मोठ्या कुळाचा आहे, मी मोठा शिलवान आहे, या सर्वावरती मात करावं. याचा अर्थ याचा संबंध येऊ देऊ नये, त्याचा काही संबंध पोहोचत नाही.
आणि अत्यंत भावनायुक्त भगवंताशी त्यांनी अनन्य शरण जावं. भजे का त्वरित, पण कसं भावनायुक्त. प्रत्येक चरणामध्ये भावाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून जात बीत गोत कुळ शेळ मात हे सर्व त्यांनी त्याचा गौण करून त्याला टाकून अत्यंत त्वरित भावनेने युक्त विचार न करता अत्यंत उत्कंठयुक्त भक्तियुक्त अंतकरणे हरीचं भजन करावं असं माऊली म्हणतात. आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदिवा ध्याने रामकृष्ण मानी असं भगवंताचं नाम विशेष असल्यामुळे माझ्या ध्यानामध्ये आणि माझ्या मनामध्ये एकच भगवान कोण आहे, रामकृष्णाचं नामस्मरण आहे. आणि त्यामुळे त्या माणसाने वैकुंठ भुवनात त्याने घर केलं असतं. जो नामधारक असतो तो कुठं राहतो, तो नामस्मरण करतो त्या काळात तो वैकुंठ रूपच राहतो. आणि नामस्मरण करतो त्यावेळीसुद्धा तो वैकुंठातच राहतो आणि गेल्याच्या नंतरसुद्धा वैकुंठात राहतो. नामस्मरण करतो तेव्हा तो भगवान हा भगवंताचं नाम वैकुंठ आहे. दुसऱ्या अभंगात वर्णन केलं आपण, भगवंताचं नामही वैकुंठ आहे, भगवान हा हे वैकुंठ आहे. आणि भूतलावरती जिथं नाम घोषवतो त्यालाही वैकुंठ म्हणतात. आणि भगवंताचं लोकापैकी जे वास्तव्य जो लोक आहे सर्वश्रेष्ठ लोक, तो लोकही वैकुंठ आहे. नामस्मरण करणारा अशा सगळ्या वैकुंठात नांदून शेवटी भगवंताच्या जवळ वैकुंठात तो राहतो. असा अभंगाचा शब्दशः अर्थ आपण सांगितलेला आहे. तर माऊली या अभंगात विस्तारात असं म्हणतायत की जप तप क्रिया नेम धर्म इत्यादिकांचे जे फळ सांगतात तो काय आहे, सर्व घटी राम अशा शुद्ध भावाची प्रतीती येणे. म्हणजे जे काही आहे तुम्हाला जे जे दिसतं त्या व्यक्तीच्या ठिकाणी तुम्हाला भले काय मनुष्यच आहे असं नाही, प्राणी पशु पक्षी असले तरीसुद्धा त्या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे असा तुमचा भाव जागा झाला पाहिजे. असा भाव त्यांच्या हृदयात परमात्मा असतो. सर्वस्याच्या अमृतचं निष्ठ आहेत का नाही, सर्व घटी राम देव दे कायच भरलेलं. मग तुम्हाला त्याचं काय करायचं, पण आपला भाव जागा झाला पाहिजे. या प्रत्येक भूतमात्रामध्ये काय आहे, परमात्मा आहे. मग आपण जे जे करतो त्या कालामध्ये असे शुद्ध भावने त्याचं पर्यावसान. म्हणजे का, हे जप केल्याचं फळ, तप केल्याचं फळ, कर्म केल्याचं फळ, धर्म केल्याचं फळ, क्रिया केल्याचं फळ, जे काही करतो नामस्मरण केल्याचं फळ काय आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे असा भाव जागा होणं हेच त्या नामस्मरणाचं, त्या जपाचं, तपाचं, क्रियेचं, धर्माचं हे त्याचं काय आहे, फळ आहे. समजलं. मग असं ते फळ आहे. आणि म्हणून त्या सर्व साधनाचं पर्यावसान म्हणजे कुठं शुद्ध भावनेत होणं हे या सर्व याचं फळ आहे असं आहे. पण मुद्दा असा आहे, ह्या सर्वाच्या ठिकाणी काय होतं, काहीतरी निर्माण होतं. त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान तरी तयार होतो, फलासक्ती तरी तयार होते, कर्तृत्वाचा मत तरी तयार होतो. आणि मग त्याचा भाव काय होतो, अशुद्ध होऊन जातो. म्हणजे थोडक्यात कर्मधर्माचे आचरण होत नाही. अज्ञानी मनुष्य कोणत्या तरी एखाद्या या दोषामध्ये फसून जातो तो. आणि म्हणून मुळात सहजरित्या माणसाची प्रवृत्ती काय आहे, माणसाची भोगाकडे प्रवृत्ती असते. मान अभिमान फलासक्ती विषयासक्ती अशी त्याची सहज प्रवृत्ती असते. आणि त्यामुळे त्याचा भाव काय होऊन जातो, अशुद्ध होऊन जातो. वास्तविक पाहता या ठिकाणी कर्मधर्म आचरण करत असताना त्याला यथासांग आचरण होतील असं काय होत नाही ते. कारण का, अज्ञान माणसाची सहजरित्या प्रवृत्ती असते. काय प्रवृत्ती असते, तो प्रत्येक वेळी त्याचा देव बदलतो, त्याचा भाव बदलतो, असं काही बदलू शकतं. पण भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला ही गोष्ट फार निकसून सांगितली. भगवान म्हणतात, अहमी सर्व यज्ञानां भोक्ताचे प्रभुरे वच न तुमाम विजानंती तत्वे काय न तुमाम विजानंती तत्वे नाथचवंती ते. तर जी माणसं माझा भाव जाणत नाही ते च्युत होतात. का, अहमी सर्व यज्ञानां
मी सर्व यज्ञांचा काय भोक्ता, मी सर्व यज्ञांना भोक्ता मीच आहे, त्याचा प्रभू मालकही मीच आहे. कोणाचा? सर्व यज्ञांचा. सर्व यज्ञाचा अर्थ काय? यज्ञात अनेक प्रकारचे, 4थ्या अध्यायाने अनेक प्रकारचे जे जे तुम्ही यज्ञ करता त्या सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे. पण तशी माणसाची भावना होत नाही. म्हणून त्याचं उत्तर काय? माम न अभिजानंती, हे अज्ञानी लोक तसं जाणत नाहीत. का? तत्वेन माम न अभिजानंती, तत्वतः ते मला जाणत नाहीत. आता म्हणून काय होता? च्यवंती, ती माणसं च्युत होऊन जातात. त्याचं कारण काय? ते अरे या सगळ्या जगाचा निर्माता मीच आहे, या सगळ्या जगाचा भोगताय मीच आहे, आणि यात केलेल्या कर्माचा फलदातासुद्धा मीच आहे. तरी माणसांची तशी भावना होत नाही. एवढं असून त्यामुळे ते काय होतात? त्यांच्या स्वरूपापासून, त्यांच्या भावापासून च्युत होऊन जातात. माऊलींनी त्याच्यावर गोड लिहिले. माऊली असं म्हणतात, माणसांचं काय होतं म्हणले? तशी भावना होत नाही. पण स्वतः भगवान म्हणतात, एरवी पाहेपा पंडुसुता या यज्ञोपार पहा समजता, मी वाचून भोगता कोण आहे? माझ्या वाचून कोण असू शकतं बरं? हे तुमच्या सगळे यज्ञ केले त्याचा माझ्या वाचून भोगता कोणी असू शकतो का? असू शकत नाही. मी सकळ यज्ञांचा आधी आणि यजना या मीच अवधी, की माते चुकुनी दुर्बुद्धी देवा भजले. हे माणसं, हे सगळ्याची गोष्ट आहे. सकळ सर्व यज्ञांचा आधी कोण आहे? मी. ह्या सर्व यज्ञांचा मी नाही कुठं. भूमीमध्ये कोण आहे? मीच आहे. म्हणजे आधी मीच आहे. ह्या सगळ्या या यज्ञाचा मंत्र कशात सांगितलेत? वेदात. आणि तो वेद निर्माता कोण आहे? मीच आहे. म्हणजे आधी मीच आहे का नाही? मग त्या यज्ञामध्ये आहुती टाकायच्या ज्या असतात, त्या समिधा असतात, तीळ, हे सुद्धा कोण निर्माण केलं? मी. सगळ्या यज्ञांचा आधी कोण आहे? सगळ्या यज्ञांचा आधी मी. आणि यजना यया मीच्या अवधी. आणि यजन करतात ते सगळे मंत्र म्हणतात, काय त्याच्यात समिधा टाकतात, आणि त्याचा शेवट काय आहे? अवधी तोही मीच आहे का नाही? म्हणजे आरंभ मीच आहे आणि शेवटही मीच आहे. पण बेचारे की चुकोनी दुर्बुद्धी माते भजली. या ठिकाणी की माते चुकोनी दुर्बुद्धी ते देवा भजली. भगवंताला टाकून देतात. यज्ञ तर करतात, आणि काय करतात मग? इंद्राच्या नावाने आहुती, भगवान शंकराच्या नावाने होती, काही इंद्राची आहुती, जसे यज्ञ बदलतात ना, मग तसे वेगळ्या देवतेची आहुती देतात कधी. मग आता त्यांना हे कळत नाही, कारण सगळ्या जगाचा निर्माता मी आहे, सगळ्या वस्तू स्वरूप माझं आहे. यज्ञामध्ये म्हणणारे जे मंत्र आहेत ते मी निर्माण केलेत. ते मंत्राचे मंत्रोहम अमिवाज्य, ते मंत्र स्वरूपही मीच आहे. तरी बिचारे त्यांची दुर्बुद्धी होते, आणि त्या दुर्बुद्धीने की माते चुकोनी दुर्बुद्धी ते देवा भजले. बरोबर आहे का नाही? त्याला उदाहरण फार मस्त दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. माऊली म्हणतात, गंगेचे उदक गंगे जैसे, आरपी जे देव पित्रोद्देशे, माझे मज दिती तैसे परिहानानी भावी. वास्तविक पाहता तुम्ही गंगेत जातात आणि गंगेला अर्घ्य देता. मग अर्घ्य देतात, पाणी कोठलं घेतलं? गंगेचंच घेतलं. आणि गंगेत सोडलं कुठं? गंगेच. पाणी कोणाचं? गंगेच. आणि सोडलं कुठं? गंगेच. पण कोणाच्या नावाने? एकदा पित्राच्या नावाने सोडतो, एकदा सूर्याच्या नावाने सोडतो, एकदा गायत्री. अरे पण पाणी गंगेचं, आणि पाणी गंगेतच सोडतो. मध्ये बीच में मेरे चांद भाई कोण घातलंय मध्ये? सूर्य. काय घालील त्याचा काय भरोसा नाही. कोणाच्या नावाने तो अर्घ्य देईल हे काय सांगता येत नाही. तसं भगवान सांगतात, सगळं हे माझं. अरे गंगेचंच पाणी घेतो, गंगेत अर्पण करतो, मध्ये दुसरा देव त्याच्यात त्याचं नाव घेतो. मग तसं सर्व माझं असताना, यज्ञात आहुती देत असताना मात्र दुसऱ्या देवतेच्या नावाने आहुती देता आणि मला विसरून जातात. च्यवंती ते तत्वेन माम अभिजानंती, मला ते तत्वरूपाने जाणत नाहीत, आणि त्यामुळे ते च्युत होऊन जातात. याचं कारण असं आहे. आणि म्हणून गंगेचं उदक गंगेतच असतं. पण माझे मज दिती तैसे परी अनानी भावी, माझंच मला देतात. तुम्हाला सांगितली सगळी व्याप्ती, हे सगळं माझंच आहे. गंगेचंच पाणी गंगेतच देतात. यज्ञ करता, यज्ञाचा भोगता, यज्ञाची सामुग्री सगळं मी आहे. घेतले कोणाचं? घेतोय कोणाला?
भगवंताला, आणि देतोय कुठं भगवंतामध्ये, पण भावना कोणाची, इतर देवतेची. मग ते तत्वाने जाणलं काय भगवंतांनी, मग काय भाव शुद्ध झाला का तो. मग माऊली म्हणतात तू आता काय करतोय, तू यज्ञ करतोय ना. मग इथं काय जप तप यज्ञ, काही जप तप कर्म क्रिया नियम धर्म, आणि परंतु सर्व घटी मी आहे असं म्हणण्यात सर्व वस्तूसुद्धा मी आहे असा त्याचा तत्वरूपाने भाव जागा झालेला नाही. आणि तो जागा होणं हे महत्त्वाचं आहे. यज्ञ करत असताना पण तसं काही होत नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात, म्हणून ते पार्थ माते न पोहतीच सर्वथा. त्यांनी हे मध्ये दुसरं घातल्यामुळे त्याचा शुद्ध भाव जागा झाला नाही, आणि त्यामुळे ते भगवंताला प्राप्त होत नाहीत. मग मनी वहिली जे असतात तेथ आले, त्यांच्या मनात जी भावना आहे तेथे ते जातात. 9व्या श्लोक म्हणा, यांती देवव्रतान देवान पितॄन् यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्याजिनो. मग ते काय केलं, यांती देवव्रतान देवान पितॄन् यांती. काही ज्यांनी देवाच्या उद्देशाने केलं ते त्या देवाला, आणि ह्या देवाने उद्देशाने केलं ते त्या देवाला प्राप्त होतात. अरे पण ज्यांनी मला म्हणून जर उद्देशाने ते हे केलं, समर्पित केलं, तर ते मला प्राप्त होतात. पण हे प्राप्त करत असताना शेवटी ते येऊन कोणालाही उद्देशून दिलं तर येऊन कोणाला मिळतात, ते मलाच मिळतात. ते म्हणजे माझी भावना सोडतात. असं परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपास न ओळखता जे यजन करतात, हे का नाही, यजन होते ते श्रद्धेने जरी केले तरी ते अविधीपूर्वकच असतं. कशाने केलं ते, तत्वेन माम न अभिजानंती. मग आता येणे सगळं काय केलं, विधियुक्त यज्ञ केलं, विधियुक्त कर्म केलं, धर्म केला, कर्म केलं, यज्ञ केला, सगळं केलं, विधियुक्त केलं. पण माऊली म्हणतात ते अविधियुक्तच झालं, ते चुकीचंच झालं. का चुकीच झालं, ते माझा भाव शुद्ध नाही. यज्ञाची विधी सगळी पाळली, मंत्र म्हणले, सगळं यथोचित झालं, पण ते अविधीपूर्वकच झालं. का, त्या मला जाणलंच नाही त्यांनी. मग ते मध्ये दुसऱ्या देवतेच्या नावाने आहुती देतात, दुसऱ्या देवतेचं भजन करतात. अरे पण त्याचा फलदाता सुद्धा मीच आहे. मग त्या दुसऱ्या देवतेला मध्ये घातल्यामुळे त्यांनी जरी यज्ञ केला आणि विधीपूर्वक केला तरी तो या ठिकाणी तसं होत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात, आदा आणि काही संप्रदाय परी माते निनती समवाय. अनेक संप्रदायाचे लोक आहेत, अनेक देवता मानतात, अनेक तऱ्हेचे करतात. कसं समवाय, जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजेती सांगितलं तो मला. कोणाची नावनी आहुती देतील याचा काय भरोसा नाही. परी माते निनती समवाये, जे अग्नी चंद्र सूर्य समाये म्हणून यजिती, तेही किर मातेची होय. आता ते होतेच, घडते गंगेत उभं राहिलं, आणि पाणी कोणाचं घेतोय, गंगेतच, आणि सोडतंय कुठं, गंगेतच. ते घडतंय कुठं, सगळं गंगेतच. फक्त बदललंय कुठं, भावना बदलली कुठं, फक्त भावना. घडतंय तिथं गंगेतच. भगवान सांगतात जे घडतंय ते तर माझ्यातच घडतंय, सगळं मी निर्मित केले त्याच्यातच घडतंय. हे सगळं असताना ते हे किर मातेची होय, सगळं माझंच आहे. ते का, जे हे आघवे मीच आहे, हे संपूर्ण मीच आहे. परिते भजती उजरी नो हे विषम पडे. फक्त त्यांचं भजनं हे त्यांच्या भावनेने वेगळं असल्यामुळे ते सगळं बाजूला जातं आहे. ते म्हणून या ठिकाणी पाहे पा शाखा पल्लव तरुचे, हे काय नव्हती एकाची बीजाची परी पाणी घेणे मुळाची, हे यांना एवढं कसं कळत नाही. आता झाड असतं, कोणतं झाड घ्या, सध्या आंब्याचं झाड घेतलेलं बरं राहील. तर आंब्याच्या झाडाला फांद्या असतात, पानं पण असतात, त्याला फळं पण असतात, त्याला फुलं पण येतात. मग आंब्याचं झाड, त्याला खोड असतं, फांद्या असतात, पानं असतात, त्याला बार येतो, मग त्याच्या कैऱ्या होतात आणि त्याचे फळं होतात. हे सगळं असतं. मग हे हे का वेगळं वेगळं आहे, वेगळं वेगळं आहे. हे सगळं काय वेगळं वेगळं आहे. पान म्हणजे फळ आहे का, हे साल काय, हे सगळं वेगळं आहे ना हे. अरे पण मी सगळ्याला पाणी कुठं घ्यावं लागतं, मुळाला.
पाणी कुठं घ्यावं लागतं? मुळाला. हे सगळं जरी वेगळं वेगळं असलं तरी पाणी कुठं घ्यावं लागतं? मुळाला. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात फार गोड दृष्टांत दिलेलं आहे. ते 9वा अध्याय पाठ करा पोरो. मी डोळे झाकून एकदाच म्हणत होतो सगळे 535व्या एका बैठकीत पूर्ण डोळे झाकून ह्याकडे त्याकडला अध्याय म्हणत होतो. असं आहे. मग ते पाठांतर करावं लागतं ते. तर आता मग म्हातारपण ते आठवत नाही, ते विसरतं ते आता. तर ते असं आहे. मग आता पाय शाखा व पल्लव वृक्षांचे, शाखा पल्लव झाडं फळं हे काय नव्हते, एकच बीजाचं आहे ते. जरी अष्टपरी पाणी घेणे मुळाचे, ते मुळीचे घापे. पण पाणी घालायचं ठरलं तर ते कुठं घालायचं? हे मुळालाच. का? अजून 10 इंद्रिय आहाती. 10 इंद्रिय आहेत. मग इंद्रिय आहेत ते प्रत्येक इंद्रियामध्ये त्याचे भोग वेगवेगळे आहेत का नाही? मग सगळे भोग वेगवेगळे आहेत. मग त्या इंद्रियाला ते भोग द्यावेत का सगळे एकत्रच जातं? आणि मग आता जेवण केलं, जेवण केल्यानंतर काय केलं? मग आता चटण्या केल्या, बर्फी केली, जिलबी, लाडू, वरण भात, भाजी, आमकं तमकं केलं. आणि मग आता म्हणलं हे सगळं एवढं आहे म्हणला. मग शेवटी पोटातच जायचं ना. सगळं घेतलं एकत्र कालवलं आणि लागला वारपायला. त्याला काय जेवण म्हणतात का ते? नाही. अरे ती वेगळी वेगळीच चव आहे ती. मग तसं जसं झाडाचं उदाहरण दिलं तसंच माऊली म्हणतात या ठिकाणी का 10 इंद्रिय आहाती. बरं आहे. हे जरी एकाची देहाची होती, हे संपूर्ण सगळे इंद्रियकट आहेत एकाच देहाचे आहेत. आणि तेही शिविले विषय जाती एकाची ठाई. सगळ्यांनी विषय, कानाचा विषय घेतला तर कुठं? जीवात्म्याकडे जातो. नेत्राचं रूप पाहिलं तर आनंद कुठं? जीवात्म्याकडं. रस घेतलं तर आनंद कुठं? जीवात्म्याकडं. गंध घेतलं तर आनंद कुठं? जीवात्म्याकडं. मग सगळं जर एकत्र जातं असं म्हणलं तर मग आमक्याचा विषय त्याला वेगळं वेगळं काय करायचं? तर त्याचं उदाहरण माऊली म्हणतात, हे सगळं जर असं आहे एकाच ठायचं तरी करुणी रस सोय भरवी कानी किवी भरावी. काय आत्महत्येत जाता येणं म्हणले. मग उत्तम प्रकारचा रस चहा करायचा आणि कानात घालायचा. तोंडाने पिल तरी कुठं जातो? तिथंच जातो. मग कानात घातले आणि फुले आणून बांधावी डोळा किवी. फुलं आणायची आणि काय नाही फुले आणून तुरुंबावी डोळा किवी. फुलं आणायची आणि कुठं लावायची? वास घ्यायला डोळ्याला. अरे फुलं नाकाला लाव आणि चहा दूध वगैरे तोंडाने पी. पण तो करुणी रस सोय भरवी कानी केवी भरावी आणि फुले आणून तुरुंबावी डोळा केवी. अरे भाऊ फुलाचा वास नाकानेच घे आणि रस हा मुखाने सेवन कर. मग हे का घडतं असं? करोनी रस सोय भरवी कानी केवी भरवी फुले आणून तुरुंबावी डोळा केवी. ते तर मग माऊली म्हणतात रसतो मुखेची सेवावा. रसतो मुखेची सेवावा परिमळ तो घराणेची घ्यावा. तैसा मी तो यजावा मीच म्हणोनी. हे सगळं जरी असलं तुम्ही म्हणता ते काय तुमचंच जर आहे. मग यज्ञात गंगेचंच पाणी आहे ना. जरी घेतलं आणि त्याला सोडलं गंगेत तर जातं का नाही? मग आता आम्ही कोणाच्या नावाने यजन केलं तर तुम्हाला तर प्राप्त होतं आहे का नाही? अरे सगळं खरं आहे, मला प्राप्त होतं आहे. पण जसं त्या इंद्रियाच्या उद्देशाने रस त्या इंद्रियाला द्यावे लागतात. त्याप्रमाणे माझ्या उद्देशाने जर तुम्ही समर्पित केलं तर ते मला अर्पण होईल. तुम्ही दुसऱ्या भावनेने जर समर्पित केलं तर ते तसं अर्पण होणार नाही. सगळे जरी पण फळं हे एकाच बियाचे असले तरी शेवटी पाणी कुठं घ्यावं लागतं? मुळाला. आणि सगळे विषय जरी एक पोटातच जात असले, जीवात्म्याकडंच आनंद जात असला तरी ते काय होतात? ते वेगळ्याने करावे लागतात. त्याप्रमाणे हे सगळं जरी असलं तरी आणि म्हणून तैसा मी तो यजावा मीच म्हणोनी. त्याप्रमाणे माझं यजन करत असताना माझ्या उद्देशानेच पारमार्थ करावा. म्हणजे शुद्ध भाव ठेवूनच तो त्या ठिकाणी पारमार्थ करावा. म्हणून माऊली म्हणतात या ठिकाणी काय? जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्व घटी राम. सर्व घटी असणाऱ्या परमात्म्यास न ओळखून कर्म धर्म आचरण हे सर्व करण्याची अवस्था मग त्याची कशी होते म्हटले ते याच्याबद्दल ज्ञानेश्वर माझ्या 9व्याच अध्यायात अजून थोडक्या 2-4 वेळा लिहिल्यात. तो सगळं तर करतो पण भगवंताचा भाव काय त्याचा जागा झालेला नाही. चुकून यज्ञ पुरुष अच्युता ते अग्निहोत्र नाही भागवतामध्ये सांगितलं आहे.
ह्याच विषय भगवान कृष्णाने भागवतामध्ये उद्धवाला सांगितलं. इथं गीतेमध्ये कोणाला सांगितला? अर्जुनाला. आणि भागवतामध्ये कोणाला सांगितलेला असतो? उद्धवाला. भगवंताला फक्त 2 शिष्य मिळालेत, पण उत्तम मिळालेत. आणि मला तर शिष्य किती मिळालेत? शेकड्यांनी मिळालेत, पण छान आहेत. सुकोनी यज्ञ पुरुषा अच्युता ते अग्निहोत्री करीती यागाते. अग्निहोत्री यागात करतात की नाही? करतात ते, परंतु ते स्वकर्मचे त्यांचे ते विपरीत अर्थ फळत असे. त्यांनीच केलं, त्यांना त्याचं विपरीत होतं. का विपरीत होतं म्हणले? अग्नी तो स्वरूप माझे. त्यांना हे कळतच नाही, अग्नी हे मीच आहे ना भाल्या माणसा हो. त्याप्रमाणे श्रुतिमंत्र तो माझेच बीज आहे. बीजाचा अर्थ मी निर्माण केलं आहे. श्रुती हे सगळे मंत्र कोण निर्माण केलेत? मीच निर्माण केलेत. आणि होम द्रव्य जे तेही माझं स्वरूप तुम्हाला आधीच सांगितलं आहे, हे का नाही? हे सगळं अग्नी मीच आहे, जल मीच आहे, आणि ह्या अग्नीमध्ये देणाऱ्या समेधासुद्धा मीच आहे. वेद मीच निर्माण केला, ते मंत्र माझे स्वरूप आहेत, त्याचा निर्माता मीच आहे. आणि त्यामुळे हे सर्व होम द्रव्य जे तेही माझे स्वरूप. आयष्या मज सर्व गता ते नास्तिक देवनिया निज चित्ते. मी सर्वत्र आहे, मग सर्वा घटी राम भाव शुद्ध. मग जर मी सर्व वस्तूत आहे, तर सर्वांच्या हृदयामध्ये नाही का? मग सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे ना काय ती आयष्या मज सर्व गतात, असा जे मी सर्व व्यापक आहे, त्या नास्तिके देवनी निजचित्ते, हे काय? त्याच्याकडे चित्त न देता अनिश्वरवादी करीती यागाते तेच ते बद्धक. अनिश्वर जे देवाला न मानणारे आहेत, हे कर्मठ, कर्मालाच ईश्वर मानतात, मंत्रालाच ईश्वर मानतात, देवाला मानत नाहीत. असे अनेक शास्त्रकार आहेत, असे अनेक यज्ञ आहेत, असे अनेक याज्ञिक आहेत. ते देव मानत नाही, ते वेद मानतात. ते अनिश्वरवादी त्यांना म्हणतात. ईश्वर न मानणारी हे माणसं ईश्वरवादी ते करतात, याग करतात. तेच त्यांचे बद्धक, ते त्यांनाच बांधून टाकतात, त्यांना ते बंधनाला कारण. सकळ हे सर्वमुखी मज अर्पित असे यज्ञपुरुखी. हे न माने जे याज्ञिकी बुद्धी अल्पकी सकाम. त्या सकामतेमुळे हे सगळं करतात आणि मला विसरून जातात. आणि त्यामुळे ते कर्म त्यांना तेच बंधन होतं. चवंती ते काय होतात? ते च्युत होऊन जातात. म्हणजे नाश म्हणतात काय स्पष्ट त्याचा, ते नाश होऊन जातात असा आहे. म्हणून चुकोनिया निजमुख, म्हणजे स्वतःचं मुख दिलं टाकून. चुकोनिया निजमुख सर्वांगी खिरी सारेखेचा देख, खिरी साखरेचा देख. मग तोंडात घालायला दिलं साडून, आणि मग ते खिरण ते कुठं काय सगळ्या अंगाला चोपटली वरून. अरे त्याचा काय उपयोग आहे? सगळ्या अंगाला खिरण साखरण रसन सगळं चोपडून त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून चुकोनिया निजमुख, समोरचं स्वतःचं मुख दिलं टाकून. आणि मग सर्वांगी खिरी साखरेचा देख, हे का नाही? त्याचा सगळा दिल लावून. लेप देता न वचे भूक अधिक दुःख त्याने होय. आता असा सगळ्या अंगावरती लेप दिला, आणि लेप दिला मग काय झाला? त्याने काय भूक जाणार आहे का तुझी? उलट काय होईल? गरम गरम खीर जर अंगावर घातली तर फोड येऊन मरशील बाबा, तू दुःख पावेल तुझं. मस्त होई का नाही ते. म्हणून चुकून यांनीच मग मूग दिलं टाकून. सर्वांगी खिरी साखरेचा देख, लिपू देता न वचे भूक, तिने काय भूक जाणार नाही. अनेक दुःख तेने होय, त्याने अनेक प्रकारच्या दुःखाला. तैसे मज चुकोनी यज्ञपती, मी यज्ञाचा पती असताना मला चुकले. आणि जे यागाते आचरित, जे सर्व याग म्हणण्यामध्ये तर काय आलं? ते जप तप योग याग कर्म धर्म हे सगळे त्याच्यामध्ये आलं. ते मग बळविधे, मग काय बाळविधवे गर्भप्राप्ती, तैसे फळ येते त्या यागा. त्याला बाळ हे करा, बाळविधवे माहिती आहे का तुम्हाला? बाळविधवे नाही? अरे कसं काय? बाळविधवे म्हणजे याचा अर्थ बालविधवा. हां, बालविधवा म्हणजे लग्न झालं आणि 4 दिवसांनी ती विधवा झाली. तिचा पती वारला, आणि वारल्यानंतर ती एक वर्षांनी काय झाली? ती गरोदर झाली. आणि मग ते काय झालं? तिला मुलगा झाला. मग त्या मुलाला किती मान असतो?
त्याला काय मान असतो का? त्याला काही कोणी किंमत देतं का? त्याला काय अर्थ आहे का? काय त्याला काय अर्थ नसतो समाजामध्ये? त्याला काय मान देत नाहीत. मग तसं जसं इथं माऊली म्हणतात, हे सगळे तैसे मज चुकून यज्ञपती, मला चुकवलं त्याने, मला सोडलं. आणि काय का जे यागात आचरिते, ज्यांनी मोठमोठे यज्ञ केले तर त्यांचं काय होतं, बाळविधवे गर्भप्राप्ती. बालविधवेला जर गर्भप्राप्ती झाली तर तैसे फळे येते त्या यागा, तसं त्यांच्या यज्ञाला ते फळ येतं म्हणले. थोडक्यामध्ये म्हणजे ते जसं काय असतं ते अविधीपूर्वक असतं, म्हणजे लोकनीतीला धरून नसतं ते. तसं यांचं कर्म त्यांचं फळ हे सगळं असं चुकीचं होतं. कारण ते मला सोडून माझा भाव जागा न करता, मी परमात्मा सर्व हृदयामध्ये शुद्ध भाव असा न करता जप करतात, तप करतात, कर्म करतात, धर्म करतात, तर त्यांचं असं फळ प्राप्त होतं. तात्पर्य सांगायचं आहे, सर्वांच्या हृदयामध्ये मी परमात्मा आहे या भावनेने जप करावं, या भावनेनेच तप करावं, या भावनेच कर्म आचरावं, या भावनेत धर्म आचरावं, या भावनेच क्रिया कराव्यात. का? सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे असा शुद्ध भाव त्यांनी जागा करावं, असा या पहिल्या चरणातला अर्थ आहे. आणि म्हणून शुद्ध भाव जागा करणं म्हणजे काय आहे? जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म सर्व घटामध्ये, सर्व प्राणिमात्रामध्ये भाव शुद्ध परमात्मा असा आहे, भाव शुद्ध करायचा. म्हणजेच याचा अर्थ सर्वांच्या हृदयात परमात्मा अशी ईश्वर भावना जागी करायची, त्याला शुद्ध भाव असं म्हणतात. आणि हे जर नाही केलं तर अवजानंती माम मूढा मानुषिंतनुमाश्रितम परमभाव मजानंतो मम काय मम भूत महेश्वरम. 9वा अध्याय. आज 9व्या अध्यायातलं भरपूर ओव्या आलेल्या आहेत तिथं. तर अवजानंती माम मूढा मानुषिंतनुमाश्रितम, मी मूर्ती एवढाच आहे, मला तेवढं जाणतात. तनुम आश्रितम मूढा हा ना मूर्ख हा न मन काय अवजानंती, माझी अवज्ञा करतात, मला जाणत नाहीत. कारण का? परमभावम अजानंता, माझा परमभाव जाणत नाहीत. मम भूत महेश्वरा, मी सर्व भूताचा ईश्वर आहे असं असूनसुद्धा ते माझा भाव शुद्ध जाणत नाहीत. का? त्याचं कारण काय आहे? तर माझा शुद्ध भाव हा काय दृष्टीला दिसणारा नाही, इंद्रियाला विषय होणारा नाही, तत्वे नाही. त्या श्लोकात आले ना, तत्वेन तत्वेन न जानन्ति, तत्वरूपांनाम स्वरूप रूपाने मला ते जाणत नाहीत. स्वरूप रूपाने जाणणं याचा अर्थ तत्वाने जाणणं. तर असं आहे, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, मी कसं आहे? अव्यक्त. पण त्याने काय पाहिलं? व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते माम बुद्धया, ते बिचारे मला अशी एक व्यक्ती म्हणून समजतात. मन्यन्ते माम बुद्धया परमभावम अजानन्तः, माझा परमभाव ते जाणत नाहीत. मम अव्ययम अनुत्तमम, मी अव्यय स्वरूप आहे असं ते जाणत नाहीत. म्हणजे त्यांचा शुद्ध भाव या ठिकाणी जागा होत नाही. तर असं भरपूर त्याच्यावर कवरेज सांगता येईल, पण ते असं ते तात्पर्य सांगायचं आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भावशुद्ध. पुढे काय? न सोडे रे भावो टाके रे संधी हो, रामकृष्ण टाहो नित्य फोडे. न सोडे रे भाव निर्माण झाल्यानंतर त्या भावाला कधीही माणसाने त्या भावाबद्दल काय माणसाने काय करायला पाहिजे? ते जसा जसा भाव जागा होतो तसा तसा त्याची भावना वाढवली पाहिजे. नाहीतर काय होतं मग ते भावना कमी विस्तो असतो का नाही, मग तो विस्तो काय करायचं? तो विस्तो जरी असला त्याला वरच्या वर्षी फुंकर घालायची. असा फुंकला का तो फुंक त्याला असं केलं का तो असा खोलतो विस्तो. तसं परमार्थामध्ये पाठांतर काय करायचं असतं? विसरतं पाठांतर. मग पाठांतर त्याला वरचीवर आवर्तन द्यावं लागतं. म्हणजे काय केली? फुंकर घातली. बरोबर आहे का नाही? पाठांतर विसरतं माणसाचं, विसरणं स्वभाव आहे. मग असे फुंकर घातले का ते काय होतं? ताजं तयार होतं. मग तशा आपल्या भावना असतात. आपण आता एकादशी व्रत करतो, मग जितकं जी उपवासी करतो, पाणी नाही पित, फराळाचं नाही खात, एवढा कठोर करतो, त्याने काय होतं? भाव जागा होतो. मंदिरात गेल्यानंतर काय करतो? तो दर्शन घेतो का नाही, मंदिरात त्याचा भाव जागा होतो.
मग तुम्ही घोकाय लागलेत, मंदिरात गेलेत, व्रत करता, सकाळी नित्यनेम करता, तिथं प्रत्येक वेळी आत ते असतं. त्या भावनेला काय करतं, जागा देव भावना म्हणून करावं लागतं, अतिशय भाविक होऊन करावं लागतं. पण नाकात बोटं घाल, तोंडात बोटं घाल, इकडं त्याच्या पाठ येतं, मग इकडं पाहतो म्हणतो, तिकडं पाहतो म्हणतो, मग ते त्याला मग शुद्ध भाव जागा नाही झाला. मग ते माऊली म्हणतात, काय म्हणतात इथं, काय आलं ते, न सोडी रे भाऊ, भाव तर जागा झाला ना तुझा पाहिला, पण तो भाव सोडू नको. मग न सोडी रे भाऊ, संशय येतो त्याला, हे काही संशय येतो, काही संशय येतो. अर्थ काय म्हणजे त्याला दुसरे देवतेचं महत्त्व वाटेल, दुसरे अजून करण्याचं महत्त्व वाटेल, ते काही वाटू दे तुला, पण तुझ्या हृदयामध्ये जागा झालेला भाव सोडू नको. न सोड रे भाव, संशय येऊ देऊ नको. कोणाचं बरं वाईट पाडलं, एखाद्याचं चांगलं पाहिलं, एखाद्या देवतेचं, एखाद्या संप्रदायाचं, एखाद्या पंथाचं पाहू शकतो तो. एखादा दुसरा कोणी आला, तो दुसरा कोणी गुरु आला, त्याचं काहीतरी पाहू शकतो तो. अरे पण तुझा जो परमात्मा हृदयात भाव जागा झाला, त्याला काही तू टाकू नको. मग हे सर्व जे आहे ते परमात्मा आहे, हे भाव जो जागा झाला, तर मग त्याचं सर्व हे अवघे चित्र लोके आनंदाचे आता, जर त्याचा भाव जागा झाला तर. म्हणून असं आहे, जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. याला काय म्हणतात, भाव जागा झाला. असा काय केलो एकदेशीन गुणदोषी संपन्न, मी तुझा एक अंश जाणला आणि तुला व्यापक रूपाने जाणलं नाही, तर माझा भाव जागा झालेला म्हणजे याचा अर्थ विझला असा आहे ते. पडे तेथे तुझ्या पायान करी वाया नवजेशी, तुका मने विषम सारी आणि ठाणे धरी जीवासी. परमात्मा हा सर्वत्र आहे असा जो भाव जागा झाला, असे नामा म्हणे भाव सर्वभूती कराना आणि कपासाला घालू नका. सगळे ठिकाणी परमात्मा आहे जो भाव आहे, न सोड रे भावो, त्याच्यात मध्ये संशय येऊ देऊ नका. सर्वभूती भजन हेचे पै चोखडेन, ब्रह्म माझी वडे करून घे. सर्वत्र मी आहे असं या ठिकाणी काय करा, भाव जागा झाला. त्याच्यामध्ये पुन्हा कोणत्याही प्रकारचा संशय, काय त्याला म्हणतात टाकिरे संध्यो. तर बंद करते.